2023चं विमान जे पडलं होतं ते मोठं होतं आणि ते पडत असताना रनवेवर पडलं होतं. रनवेवर पडलं म्हणजे रनवेची जी सरफेस आहे ती डांबरी होती, नाही तर कडक होती. दादांचं विमान जे पडलं होतं तसं कडक सरफेसवर, म्हणजे ते रनवेवर पडलं नव्हतं, ते साईडला पडलं होतं. त्यामुळे बॉल तुम्ही घेतला तर बॉल जर समजा फरशीवर टाकला तर बाउंड जास्त होतो आणि तो समजा मातीत टाकला तर कमी होतो. त्यामुळे तो जो इम्पॅक्ट आहे ॲज कम्पेअर्ड त्याची व्हेलॉसिटी आणि सगळ्या गोष्टी बघितलं तर जिथं दादांचं विमान पडलं तिथं ते कमी व्हायला पाहिजे होतं. पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण, जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते. आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं, म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजे हे जे म्हणतात की जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला, म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल.